बुलढाण्यात डेंग्यूचे 38 तर चिकनगुनियाचे 13 रुग्ण. आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू. बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथे डेंग्यू सदृश आजाराने एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट झालाय. रायपूरमध्ये आरोग्य विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मागील 10 दिवसांपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. गावांमध्ये धूर फवारणी करून डास अळी नष्ट करण्यासाठी प्रयत्न घेतले जात आहेत. सध्या बुलढाणा जिल्ह्यात मलेरियाचा एकही रुग्ण नाहीये, पण डेंग्यूचे 38 आणि चिकनगुनियाचे 13 रुग्ण आढळून आलेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी जास्त रुग्ण आढळलेत. रायपूर येथे डेंग्यूचे 3 रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांपासून रायपूर इथं सर्वेक्षण केलं जात आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. आमच्याकडे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, फायलेरिया हे डिसीज याच्यामध्ये आहे. सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये मलेरियाच्या तर केसेस निरंकच आहेत. त्याच्यामुळे तो सध्या मलेरियाचा कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे. परंतु डेंग्यूच्या केसेस थोड्याफार प्रमाणात वाढत आहेत. म्हणजे आज 26 तारखेपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 38 केसेस आहेत आणि चिकनगुनियाचे 13 केसेस आहेत. आता पूर्वी म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या केसेस आपल्या निश्चितच वाढत आहेत. याच्यामध्ये हवामानाचा बदल हा एक मोठा फॅक्टर आहे. म्हणजे पाऊस. आता पावसामध्ये हा रिमझिमच पाऊस पडतोय. जर जोरात पाऊस आला तर कदाचित हे सगळे वाहून जातील. त्याच्यामुळं ते म्हणजे प्रादुर्भाव तेवढा राहणार नाही. परंतु ती परिस्थिती नसल्यामुळं आणि डेंग्यूला किंवा डेंग्यूला नाही पण एडिस मॉस्किटोला हा एकदम फेवरेबल सीझन आहे. त्याच्यामुळे त्यांची वाढ झपाट्याने होते किंवा त्यांची पैदासही खूप मोठ्या प्रमाणात होते. साहजिकच त्याच्यामुळे त्यांच्यामार्फत जे पसरणारे रोग आहेत डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे ते वाढत आहेत. आता रायपूरमध्ये जी परिस्थिती आहे सध्या, तर त्याच्यामध्ये व्हायरल फिवरचे आणि डेंग्यूचे पण पेशंट त्याच्यामध्ये आहेत. डेंग्यूचे आतापर्यंत त्या ठिकाणी 3 पेशंट पण आपले डायग्नोज झालेले आहेत आणि त्याच्यामुळे पण आम्ही त्या ठिकाणी बऱ्या प्रमाणात काळजी घेतोय. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत आपण त्या ठिकाणी मागील 10 दिवसापासून कंटेनर सर्वेक्षण, फिवर सर्वेक्षण हे सगळे राबवतात. त्याच्यामध्ये टेमिफॉसची ॲक्टिव्हिटी पण आपण करून घेतोय. ज्या ज्या ठिकाणी आपल्या याच्या केसेस निघत आहेत किंवा लार्वा आढळत आहेत त्या ठिकाणी आपण टेमिफॉस पण पाण्यामध्ये टाकतोय आणि धूर फवारणी पण आपण त्या दिवशी त्यांच्याकडनं करून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं आता बऱ्यापैकी समजा आता फिवर रेट त्या ठिकाणी नाही आहे. कंटेनरसुद्धा तेवढे पॉझिटिव्ह अजून तरी काही तेवढे आढळत नाही आणि इथून पुढे आरोग्य विभाग निश्चितच त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे.